नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे म्हणजे काय आहे तर लोणी कसं काढायचं आणि लोण्यापासून तूप कसं मिळवायचं। म्हणजे आमच्या घरी गोकुळ आहे असं काही नाहीये, पण आम्ही 8 दिवसाची साय साठवून असं साठवून दही बनवून लोणी काढून तूप बनवतो। आणि तूप एका टायमाला जवळजवळ तुम्हाला दाखवते, एक मिनिट। हा डब्बा अर्धा तरी निघतोच। कसं निघतं ते बघा, एकदम सोपी पद्धत आहे, काय अवघड नाहीये। हे मी काढते। हे बॉसचं आपलं लोणी काढायचं मशीन आहे, तुम्ही पण आणू शकता। मी ॲडव्हर्टाइज करत नाहीये, आहे आमच्याकडे ते मी दाखवते, कारण मला लोण्याचा व्हिडिओ करायचाच होता। तर चला आपण आता लोणी कसं काढायचं ते बघूया। सोपी पद्धत आहे, भरपूर लोणी निघतं आणि तुम्ही पण काढू शकता। म्हणजे ज्यांना तूप खूप आवडतं त्यांच्या घरी तूप काढता येत नाही, वेळ नसतो, ते रवीने कधी हलवत बसायचं किंवा मिक्सरवर करून कधी राडा करण्यापेक्षा हे बेस्ट आहे। तुम्ही पण नक्की वापरून बघा। तुम्ही कशाने लोणी काढता ते पण मला नक्की सांगा। चला बाय, मी आता दाखवते ते बघा। या ठिकाणी ऑन ऑफ करू शकतो आपण, हे बघा। त्यानंतर डायरेक्ट याच्यामध्ये घालायचं आपण। गरम पाणी पण साईडला ठेवलं तरी चालेल। तर चला आपण आता सुरू करूया। थोडं हात दुखतो, कारण असं पकडावं लागतं एकसारखं, त्यामुळे हात दुखू शकतो, पण काही प्रॉब्लेम नाही। तेवढा आपण चालू ऑन ऑफ करून थांबू शकतो। आता माझा हात भरून आल्यामुळे मी थांबलीये, परत चालू करा। आता किती मिनिट झाले बघा, 5 मिनिट तरी, 5 नाही 3-4 मिनिट झालेले आहेत। आपल्याला किती वेळ लागतो बघायचं लोणी काढायला। जास्त वेळ लागला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण पटकन होऊन जातं। ओके चला। तुम्ही बघू शकता इथं मगाशी दही कसं होतं आणि आता कसं आहे, म्हणजे साय कशी होती, फरक बघू शकता।
बघू शकता आता लोणी यायला सुरुवात झालेली आहे आणि मला खूप आनंद होतोय. लोणी मला काढायला येते याचा. बर्फ बर्फ तयार झाल्यासारखं वाटायलंय आणि इतकं हेवी झालंय ना हे पातेल्यामधलं. आणि ऑलमोस्ट आता आपलं लोणी तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आता आपलं लोणी तयार झालेलं आहे. आणि
तर आता कसं वाटलं तुम्हाला मी लोणी काढलेलं, आणि तुम्ही कोणत्याही पद्धतीनं लोणी काढू शकता. मला ते मशीन ते जे लोणी काढायचं मशीन आहे ना, त्यानं इझी जातं, कारण खूप धावपळ असते, त्यामुळं गडबड होते, रवीनं खूप वेळ लागतो, त्यामुळे मी असं काढते, पण भरपूर निघतं. आणि आता आपण ते लोणी कडवायला ठेवलेलं आहे. कडवायची प्रोसेस बघा, जे आहे ते लोणी घेतलेलं आहे. कोण मिठाचा खडा टाकतं, कोण लसूण टाकतं, तुम्ही पण टाकू शकता, पण मी असंच ठेवलेलं आहे, कारण भरपूर तूप असं 15-15 दिवसाला जवळजवळ अर्धा डब्बा तूप काढतो आम्ही. आणि आम्ही भाताबरोबर भाजीतसुद्धा आम्ही तूप घेतो, म्हणजे जर आपली तिखट वगैरे भाजी असेल तरी तूप घेऊन खातो आम्ही. आणि कसं वाटलं मी तुम्हाला लोण्याचा व्हिडिओ दाखवला. खूप जरा स्ट्रगल होतं मला व्हिडिओ करण्यासाठी ते, कारण मशीन आणि व्हिडिओ करणं थोडं अवघड होत होतं. काही जरासं वाकडं तिकडं झालं असेल व्हिडिओमध्ये तर जरा क्षमा करा, पण मी दाखवलं, मला जरा आवडलं दाखवायला. आणि आता फायनली आपलं तूप रेडी झालेलं आहे बघा, बघू शकता. आणि फक्त ते खाली जास्त करपू द्यायचं नाही, नाहीतर तुपाचा वास येतो. हे बघा, ते आता हलवल्यानंतर एकदम पांढरं दिसतं ना, ते थोडंसं ब्राउनिश झाल्यानंतर आपलं तूप तयार होतं. आणि घरी पण वास असा एकदम घमघमीत सुटलेला असतो. आणि जास्त दिवस साई नाही ठेवायची, जास्त दिवस साई पुढे गेली की वास घाण येतो, कुबट असा वास येतो. तर फायनली तयार झालेलं आहे, बघू शकता. खालचं आता फेस जाऊन जर पाण्यासारखं दिसायला लागलं, हे आता थोडंसं गाईचं पण मिक्स आहे दूध ह्याच्यामध्ये, त्यामुळे थोडंसं येलो दिसेल. पण पांढरशुभ्र म्हैशीचं असेल तर पांढरशुभ्र आपलं लोणी दिसू शकतं, तुम्ही बघू शकता. आता ते ब्राऊन खालचं जर काय म्हणतात मला आठवत नाही आहे त्याला आता तो शब्द, ते असतं ना, ते ब्राऊन झालं की आपलं लोणी तयार आणि ऑलमोस्ट रेडी. आता मी गॅस बंद करणार आहे, कारण आपलं तूप झालेलं आहे तयार. आहे बघा, तर फेस गरम आहे त्यामुळे फेस आहे, पण गार झाल्यानंतर तो फेस पण जातो. हे बघा, ते दिसतं का, थोडं ब्राऊन झालेलं आहे, म्हणजे आपलं तूप तयार झालेलं आहे. तर कसा वाटलं तुपाचा पण व्हिडिओ. आता तुम्हाला तो फेस गेल्यानंतर कसं दिसतंय हे पण मी दाखवणार आहे. बघा, गेला का फेस, आणि ते खालचं असतं ना, ते करपलेलं, जास्त करपलेलं नाही, फक्त ते ब्राऊन झाले की हे होते, पण करपलं की वास पण असा तुपाला असा कुबट काय ते करपा येऊ शकतो. आणि हे आत्ता माझ्याकडं अर्धा डब्बा तूप आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी दुसरं वतल्यानंतर अजून अर्ध्याच्या वरती जाईल. आणि आधीचे 2 डब्बे माझ्याकडे शिल्लक आहेत तुपाचे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तूप वरचं आहे असंच डब्यामध्ये ओतून घ्या, गाळ अजिबात पाडू द्यायचं नाही. गाळाच्या जागेला जर गेलो आपण तर गाळणी घ्यायची, गाळणी आपण सेपरेट केली तरी चालेल, कारण ती थोडी तेलकट होते ना, ते आपण नंतर चहाला वापरू शकत नाही, त्यामुळं गाळणी घ्यायची शेवटचा, म्हणजे गाळ जेणेकरून आपल्या तुपात पडणार नाही. तर कसं वाटलं मग लोणी तुपाची माझी प्रोसेस, तुम्हाला आवडली का? आवडली तर छान कमेंट करून छान प्रतिसाद द्या मला. आपलं चॅनल आता 1 लाख सबस्क्रायबर व्हायच्या मार्गावर आहे, अशीच साथ तुमची द्या मला सारखी रोज छान व्हिडिओ माझे लाईक करा. पण मी व्हिडिओमध्ये जास्त सांगत नाही की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला नाही आवडत ते, कारण प्रत्येकाच्या मनावर असताना सबस्क्राईब करायचं का नाही ते असू दे. पण आता तूप आणि लोणी बघा, तुम्ही आवडलं असेल तर मला नक्की शाबासकी द्या. हे बघा, झालं का, गाळ आलेला आहे त्यामुळं मी गाळणी वापरलेली आहे, आणि ही जुनी गाळणी आहे म्हणून मी तुपासाठी केलेली आहे. ही परत चहाला नाही वापरत मी, कारण अशा 3-4 गाळणी आहेत, तुपाची सेपरेटच ठेवलेली असते. आणि फायनली आपलं तूप तयार झालेलं आहे, खूप सारं स्ट्रगल करून, कारण थोडंसं 15-20 मिनटं तरी लागतातच, ते कंटिन्यू पकडावं लागतं ना मशीन. हे बघा, हे आधीचे 2 डब्बे आहेत तयार, ते पण दाखवते तुम्हाला. आणि आत्ता आपण काढलेलं तो अर्ध्याच्या वरती डब्बा गेलेला आहे. असं आमचं तुपाचं लोण्याचं गोकुळ आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा, तुमचा आशीर्वाद नेहमी पाठीशी